शहरात गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्यासाठी पोलीस दलाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे। शहरात 3 जागी क्रिकेट सट्ट्यावर धाडी टाकल्या। रविनगरात सुरू असलेल्या IPL क्रिकेट सट्ट्यावर शहर गुन्हे शाखेच्या यशस्वी छापा टाकला आहे। या कारवाईत मुख्य सूत्रधार योगेशसह 4 जणांना ताब्यात घेण्यात आले असून लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यंदाच्या IPL सत्रातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया। शहर गुन्हे शाखेला रविनगरातील एका घरात IPL क्रिकेट सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ छापा टाकला। या छाप्यात सट्टा चालवणारा मुख्य सूत्रधार योगेश याच्यासह आणखी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। घटनास्थळावरून लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। IPLच्या सत्रातील क्रिकेट सट्ट्यावर झालेली ही पहिलीच मोठी कारवाई असल्याने शहरात सट्टेबाजांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे। केवळ रविनगरच नाही तर याच गुन्हे शाखा पथकाने रात्री रामपुरी कॅम्प येथील राम लक्ष्मण संकुलानजीक देखील IPL क्रिकेट सट्ट्यावर छापा टाकला। या ठिकाणी ID वरून सट्टा खेळणाऱ्या निखिल नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे। शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। या कारवाईबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी दुपारी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पत्रकार परिषद घेणार होते। या पत्रकार परिषदेत या दोन्ही कारवाईची सविस्तर माहिती आणि त्यामागे असलेल्या मोठ्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे केलेल्या कारवाईची नेमकी आणि पूर्ण माहिती पोलीस आयुक्तांच्या पत्रकार परिषदेनंतरच स्पष्ट होईल। तर अशा प्रकारे शहरात IPL क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमुळे सट्टेबाजांना पोलिसांचा धाक नक्कीच बसेल अशी अपेक्षा आहे। शहरातील आणखी क्रिकेट बुकीचे नाव समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीत। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या पत्रकार परिषदेनंतर या कारवाईबाबत अधिक तपशील लवकर समोर येईल। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।